शेतकऱ्यानं माझ्या माता भगिनीने आज शेतकरी राहिला नाही. आता द्रुमनं घेऊन कुळवाच्या पाठीमागे फिरणारा आज शेतकरी नाही, प्रगत शेतकरी झालेला आहे महाराष्ट्राचा. आणि म्हणून आणि त्याची लेकरं बाळ सुद्धा तेवढीच प्रगत आहे, सुशिक्षित आहे. आणि त्यावेळेस मग अशा पद्धतीचा कोलाहल माजवायचा प्रयत्न होतो. अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह, चुकीचं फेक नेरेटिव्ह जाहीर करायचं आणि त्या माध्यमातून पुन्हा काट्या घेऊन बोंबलत फिरायचं, गाड्या घेऊन. आणि शेतकऱ्याला सांगायचं बघ आता तुझं काय खरं नाही, बघ आता तुझं काय खरं नाही. आणि मग आपण चुकीच्या गोष्टीवर आपला भोळा बाबडा शेतकरी विश्वास ठेवतो. आणि विश्वास ठेवल्यानंतर काय वाटलं होतं हे आपण लोकसभेमध्ये बघितलं. आणि म्हणून आता मला सांगा, लोकसभेमध्ये जे काय झाले, निर्णय होऊन गेलं, आपल्या लोकांनी काय करायचं ते केलं, त्या खोलात मी जात नाही. पण एक माणसाच्या बुद्धिमत्तेला पटेल, कारण ज्यांनी कुणी हे सेट केलं, आपला थोडं त्याच्यात डोकं लावणं सुद्धा अपेक्षित होतं. आता लोकसभेच्या वेळेस काय झालं, संविधान बदलणार म्हणजे घटना बदलणार. आणि घटना बदलणार म्हणजे काय, मग माझ्या दलित बांधवाचं आरक्षण गेलं, मग माझ्या ओबीसी जे काय सहकारी आहेत त्यांचं आरक्षण गेलं, जे मराठ्यांना आरक्षण दिलं हे आरक्षण गेलं, सगळं आरक्षण काय होणार. पुन्हा दुसरं नेरेटिव्ह अजून फिक्स केलं, लांडगा आला म्हणणार आहे. जर मोदी सरकार केंद्रामध्ये आलं, मुसलमानांना भारतातनं हकलून देणार. अरे हे काय, आणि माझी भोळी बाबडी जनता त्याला बळी पडली, असं होऊ शकतं का. आज देशाला 75 वर्ष पूर्ण झाली, अशा पद्धतीची घटना, असं पद्धतीचं काहीच झालं नाही. कारण महाराजांच्या काळापासून, छत्रपतींच्या काळापासून आपली एक परंपरा आहे. गावखेड्यामधली, जिल्ह्यामधली, तालुक्यामधली 12 बलुतेदार आणि 18 पगडदार आपण गुन्ह्या गोविंदानं भावाप्रमाणे राबतो, गावागावामध्ये राबतो. म्हणून ही व्यवस्था महाराजांनी रूढ केलेली व्यवस्था कुठेतरी मोडीत काढायची का, तर आपल्याला कुठेतरी 2 मतं मिळली पाहिजे, हे कुठेतरी डिस्टर्ब झालं पाहिजे. त्या पद्धतीनं झालं म्हणायचं. पुन्हा मोदी सरकार आज केंद्रामध्ये बसलेलं, 3 महिने पूर्ण झाले, बदलली घटना, आलं मुसलमानांना भारताच्या बाहेर. काय झालं, काहीही झालं नाही, असं होतच नसतं. कारण हा देश किंवा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला बांधिलकी असलेला महाराष्ट्र आहे. या पद्धतीनं एक चिंगारी सुद्धा संपूर्ण देशाला आग लावू शकते, हे संपूर्ण देशवासियाला माहिती आहे. जे महाराष्ट्रामध्ये घडतं त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये होतं. मग अशा पद्धतीचं चुकीचं फेक काहीतरी करायचं आणि त्या पद्धतीनं आता मला मताचा जोगा मागितला, मतं मिळाली. मी आपल्या माध्यमातून मागच्या वेळेस मीच मत मागायला होतं 2019ला, दिले आपण विश्वासानं मतं. मग मला 2019 ते 2024चा त्या पद्धतीनं माननीय आमदार साहेब आपले इथले असतील, माननीय खासदार असतील, विकास दाखवा. आपण आपली लेकरं बाळा, आज घरटी हा धाराशिव जिल्ह्याचा शाप म्हणून सांगतो. घरटी एकदम पोर आपली मुंबई, पुणे, ठाण्याला पोटासाठी आपण पाठवली, ही वस्तुस्थिती आहे. आज हे ह्याला नावं ठेवतील, ते त्याला नावं ठेवतील, ते नाही, मग हे एकच होते की आम्हीच होतो की ते त्यांचेच आहेत की. आज पण आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला काही घेणं गेलं नाही. त्यांच्या कर्तृत्वामध्ये गेली की तुमच्या कर्तृत्वावर गेली. वास्तव काय, घर कुणाचं उन्हात राहिलं, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं उन्हात आहे. आमचे लेकरबाळा देशोधडीला लागले, आमच्या शेतात कोरडबही झाल्या. आज 10,000, 20,000, 30,000 हजारचा बागायतदार, एकरदार एवढा वतनला आज 10 कोटी ज्वारी आपल्या शेतात कधी पिकत नाही. म्हणून आपल्याला झटणारी करत आपल्याला तिकडं आपली लेकरबाळा देशोधडीला लागले. हे पाप तुम्हीच मान्य करणार नाही. चांगलं झालं मी केलं, वाईट झालं त्याच्यामुळे झालं. आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पहिले 4 साखर कारखाने उभा राहिले, त्याच्यातला हा 13 एक आहे. ह्या 4 मधला त्याचं वास्तव काय, कुणी उभा केली, उभारणी कुणी केली,
पायात चप्पल न घालता घरातल्या भाकरी मिरचू बांधून रात्र दिवस फिरलेले हे सुमुद्रे कुटुंब कारखाना उभा केला, सगळं केलं, त्यांचं अस्तित्व कोण कुठे गेलं कुणालाच कळलं. आज कित्येक शेतकरी, आज ह्या साखर कारखान्याचे 36,000 सभासद आहेत. तुम्हाला आहेत का माहिती एकमेकाला? किती सभासद आहे? तुम्ही काय योगदान केलं? मी म्हणतो 100 रुपयाचा सभासद असेल उभा कारखानाचा, त्यावेळेच्या 30-40 वर्षापूर्वीच्या 100 रुपयाची किंमत आज काय? हे जे वास्तू या ठिकाणी उभा आहे हे अर्थकारण सर्वसामान्य शेतकऱ्याचं आहे. त्याला 36,000 शेतकऱ्यांनी योगदान दिलं, त्यावेळेस उभा राहिला कुणाच्या बापाचा नाही. ध्यानात ठेवा, हे मी केलं, हे न केलं, आणि तुझं काय बापाचं होतं का? 36,000 शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामालावरती स्वतःची बैल विकली, स्वतःचं धान्य विकलं, स्वतःच्या शेतावरती कर्ज काढली आणि एक शेअरसाठी तुमच्या दारात लांगा लावून शेअर घेतले. तुमच्या बापाचा नाही कारखाना. आणि दुसरी गोष्ट आधी सांगतो, आज चुकीचं, लांडगा आला, परत सुरू झालं. काय सुरू झालं? भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड हा साखर कारखाना विकत घेणार स्वतःच्या मालकीचा काम. सुरू झाले की नाही? सगळ्यांनी सांगा, सुरू झाले की नाही? आज मंगळवार आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत अंबाबाईचा दिवस आहे, तुळजाभवानीचा दिवस आहे. तुळजाभवानीच्या चरणीची शपथ घेऊन सांगतो, हा साखर कारखाना पेरणार, भाडे तत्वावरच राहणार आणि 25 वर्षानं हा साखर कारखाना माझ्या 36,000 सभासदांच्या मालकीचाच राहणार. हे परत एकदा सांगतो, ठणकावून सांगतो, कारण माझ्या विचारामध्ये आणि माझ्या नियतीमध्ये खोट नाही. माझा हेतू शुद्ध आहे आणि म्हणून अर्ध्या रात्री जरी झोपेतून उठवलं, खोटं बोलायचा प्रसंग आहे, ज्या असते थडकन बोलतो, समोर बोलतो. आणि म्हणून ज्या लोकांना हे आवडत नाही, जे घटिक पत्रकार असतात त्यांना आवडत नाही, त्यांचं चालू होतं. आता थोड्या वेळानं चालू होईल टुंग 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 काय वाचार तानाजी सावंत अशी बोल. हाय, मी वाचार आहे, वाचार, मी सत्य बोलतो. माझ्या शेतकऱ्याच्या पोटातलं त्यांच्या ओटावर येतं ते बोलू शकत नाही. त्यांचा शब्द मी हा माईक मधनं बोलतो. आहे मी वाचा, माझ्या जनतेसाठी वाचा नाही. लाखो शिव्या झेलण्याची, लाखो दगडात झेलण्याची सुद्धा माझी ताकद आहे. माझ्या शेतकऱ्यासाठी काय करायचं कुणी काही आहे माझी तयारी. आणि म्हणून परत एकदा सांगतो, ह्या 36,000 शेतकऱ्याचं योगदान आहे. कुणाच्या बापाचा हा साखर कारखाना नाही. आम्ही फक्त माध्यम आहे. पांडुरंगाने आपली सेवा करायला पाठवलं. 2022 पासून हे जे कायदेशीर बाबू चालू होते, जर इथल्या नेते मंडळीच्या पोटात पाप नसतं तर हा साखर कारखाना 2022 ला सुरू झाला असता. 2022 ला सुरू झाला असता. 2 सीझन का वाया गेले? डीआरटी झालं, सत्र न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पुन्हा डीआरटी, पुन्हा डीआरटी, पुन्हा हायकोर्ट. हे 2 वर्ष जे पळवलं ते कशासाठी पळवलं? शेतकऱ्याचा इतका कळवळा होता. मग शेतकऱ्याचा इतका कळवळा जर असेल तर रात्री बेरात्री लातूरला जाऊन भेटणं, पुन्हा मुंबईला जाऊन भेटणं, पुन्हा दिल्लीत काहीतरी साठगाठ करणं, एवढी मेहनत काय घ्यावी लागली? मी म्हणतो, एवढी मेहनत घेण्याच्या अगोदर जर साखर कारखाना चांगला करण्यासाठी जर एवढी मेहनत घेतली असती तर ही वेळ चालली असती ना. सवय काय? दुसऱ्याचं ते कार्ट, आपलं ते बाबू, दुसऱ्याचं घरावरती विस्तू ठेवायचा आणि स्वतःची घरं भरायची, ह्या पद्धतीची ही नेते मंडळी. स्पष्टच सांगतो, तुम्हाला आवडून येतं ना, वास्तव आहे. आणि माझ्या म्हणण्यापेक्षा तुम्ही ते भोगले, 30 वर्ष भोगले. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी उचलून द्यायचं, ह्यांनी स्वतःची घर भरायची आणि तुम्ही पुन्हा दाऱ्यावरून फाटक्या चपलाने ह्यांच्या मागं फारायचं आणि ह्यांना भरभरून मतं द्यायची. ही अवकात आहे ह्यांची, ही लायक आहे ह्यांची. आणि म्हणून इथून पुढं जर कुठलाही नेता मतं मागायला येत असेल तर आपण ठणकावून सांगितलं पाहिजे, तू माझ्यासाठी ह्या 5 वर्षात, ह्या 10 वर्षात काय केलं? 2 विकासाची कामं दाखव, मला मान्य.
2 विकासाची कामं दाखवा. आणि म्हणून माझ्या तमाम ह्या तेरणा परिवाराला मी आव्हान करतो, हे सर्वजण आज ऐकायला बसले. अतिशयोक्ती नाही, अहंकार नाही आणि आपुलकीनं सांगतोय. आज या कळंब धाराशिव मधल्या जे काही नेते आहेत आपले आमच्या पक्षाचे, त्यांनाही सांगतो, आमचे सूरज महाराज असतील, आमचे शिवाप्पा असतील, आमचा खापे असेल, जे काय आमचे इथल्या तालुका प्रमुख वगैरे सगळे, माझ्या शेतकऱ्यांना गाड्या करा, जरा आपल्या भूमपरांडा वाशीमध्ये फिरवा. 5 वर्ष कंप्लीट आली माझ्या आमदारकीला. या लोकांना हे आमदार खासदार मीच केलं होतं, सगळ्यांना माहित आहे, ओपन. आज भूमपरांडा वाशीमध्ये 1,500 कोटीचा निधी येतो, विकास काम चालेल, रस्ते अगदी गुळगुळीत झाले, तळव्यासारखे रस्ते झाले, 95% रस्ते पूर्ण झाले. ज्या ठिकाणी 3-3 तास वेळ लागायचा रस्त्यांना पास व्हायला, आज 15 मिनिटात तो रस्ता क्रॉस होतो. पाण्याचं काम 98% आलं. 30 वर्ष सगळ्या इथल्या लोकल नेत्यांनी इलेक्शन आले की फ्लेक्स वरती कॅनॉल दाखवायचा, पाणी दाखवायचं, त्या फ्लेक्सला नारळ फोडायचा, आलं पाणी, तुम्ही त्याला मतदान द्यायचं, झाला विषय. पुन्हा 5 वर्ष कोणी बघायचं नाही. ही वास्तव होतं की नाही? हेच झाले की नाही सांगा? आज उजनीचं पॅन पाणी येणार, माझ्या हक्काचं 22 TMC पाणी येणार, हे करणार, या ठिकाणी हरित क्रांती होणार, या ठिकाणी धवल क्रांती होणार, या ठिकाणी औद्योगिक. कुठं गेलेला क्रांती यांच्या? का क्रांती हा शब्द काढून पुढे बांधून खिशात घालून ठेवला? कुठे गेल्या क्रांत्या? कुठे गेला माझा शेतकरी? कुठे गेला दूध उद्योग? कुठे गेली सहकारी बँक? कुठे गेले हे सगळं? हे परत एकदा तुम्हाला नम्र आव्हान आणि कळकळीचं आव्हान करून तुम्हाला विचारतोय. तुमचं पेरणीचं जर बघितलं, आज भूमपरांडा वाशी मधला शिवशक्ती बघितला, नर्सिंग कारखान्याची तीच अवस्था होती. त्याचंही आता आजच ऑर्डर होईल, तो कारखाना 6 महिन्यापूर्वीच ताबा घेतलेला आहे, तो बी चालू होईल. पेरणा सुरू झाला, शिवशक्ती सुरू झाला. दूध संघाचं काय? शेतकरी बांधव म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे तुमच्या नेत्यांना फिरताना, दूध संघाची अवस्था काय? आज शेतीला पूरक उद्योगधंदा म्हणलं तर आपण दूध शेती बघतो. प्रत्येकाच्या आज दावणीला 2-2, 4-4 जर्सी आणि आपली 2-2 बैल असतात. सर्वसामान्य शेतकरी 10 दिवसाला पगार येतो दुधाचा, त्याच्यावर आपलं मीठ मार्ची पाणी सगळं चालतं, रोजगार चालतो. मग ह्याचा विषय काय? कुणी बसवला दूध धंदा? कुठे गेलं तुमचं दूध डेअरी? कुठे गेला दूध संघ? त्याच पद्धतीचं जिल्हा मध्यवर्ती बँक, काय झालं? जिल्हा मध्यवर्तीचं बँक व्हेंटिलेटरवर बँक आहे, धाकधूक चालू आहे. मला सांगा, तुम्ही आज 60च्या पुढचे बरेचसे आहेत, 35च्या पुढचे बरेचसे आहेत. तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखानं 5-5, 10-10 हजार रुपये त्या बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवलेला आहे. मिळतात का पैसे? सांगा, मिळतात का पैसे तुमचे? हे कुणी वाटोळ केलं? हेच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं, एकदा इकडे थांबायचं, दोघांनी एकमेकावर दिसून थोडे मारायचे. वास्तव एकच आहे, हे तुम्हालाही माहित आहे. फक्त मी बोलतोय. आलं लक्षात? ही काळूबाऊची लढाई आहे, हे ध्यानात ठेवा. एक तर जे असेल ते तुझ्या घरात, तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात. तिसरा येता कामा नाही, तिसरा येता कामा नाही. गोर गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे. तू सुखात झोपला पाहिजे, मी सुखात झोपला पाहिजे. मी ओरडायचं, माझा बाप मारला, ह्याला ओरडायचं, माझा काही संबंध नाही. मी एवढं उभा केलं, ह्यानं मातीत घातलं. एकाच लायकीचे. आज तुमच्या घरातलं भांड माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर का आणायला लागले? हे घरगुती भांडण आहे. तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व शेतकऱ्याला देशोधडी लावलं तुम्ही. हे किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 3-3 पिढ्या, 15 वर्ष. आणि माझ्या पोराला सुद्धा नातू झाला आता, आणि तुमचं ऐकायचं का? आणि किती दिवस ऐकायचं? याचा कुठेतरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आणि ज्या वेळेस जाब विचारा त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे, विकासाचं काय? विकास आमची लेकरं सन्मानानं माघारी कधी येतील?
पुणे मुंबई ठाण्याला बी काय 2 घास साठी गेलेले देशोधडीला लागले, त्यांचं काय? ते म्हणते आम्ही बी देशोधडीला लागलो. कसे कसे? आता ह्यांचे लेकर बाळ पुणे मुंबईला थांबायला पाहिजे का? तुमचं रक्त पिऊन ज्या प्रॉपर्टी तिकडे केलेले आहेत त्या सांभाळायला पाहिजे नाही का? म्हणून ह्यांचे लेकर बाळ तिकडं आणि आपली लेकर बाळ, आपला बाप इथं शेतात राबतोय, त्याला 1-2 बाया कामाला लावल्या, 2 मजूर कामाला लावले, खतं आणायची, यासाठी पैसा द्यायचा म्हणून आपले लेकर बाळ तिकडं दुसऱ्याचं छत्रंज उचलाय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण, मला आश्चर्य वाटतं, 4.5 वर्ष अतिशय मन लावून आपण ऐकतो, शेवटच्या 2 महिन्यात काय डोक्यात जाता कळत नाही. आपण 3ऱ्या ठिकाणी बटणं आपण 4थंच काहीतरी घडून जात. हे काय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वतःला सेंटरला ठेवून माझं काय, माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या गावाचं काय, माझ्या विकासाचं काय, माझ्या तालुक्याचं काय. आज पाण्याचा अवस्था 22 TMC. सकाळ दुपारी फेसबुक लाईव्ह होती की पाणी आलं, पाणी आलं, पाणी आलं. दुपारी नारळ फोडले जातात फेसवरती. वास्तव काय? केलं का काम? माहिती घ्या. आज आपण त्या गोदावरी खोऱ्यातलं पाणी येईल त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपलं पाणी उजवीत नाही. 7 TMC पाणी. 2019 ला ज्यावेळेस आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर होतो, जरी बाहेर असलो तरी पाण्याच्या बाबतीतलं काम आपण थांबवलं नव्हतं. या ठिकाणी आपण प्रायोरिटी बदलून घेतली. आपल्या धरणामध्ये आपल्या जिल्ह्याला येणारा पाण्याची प्रायोरिटी आपण 1 केली आणि नीरा भीमा, कृष्णा भीमातनं उजनीत येणाऱ्या पाण्याची प्रायोरिटी आपण 2 केली. ती केली प्रायोरिटी आपण 21 एंड पर्यंत, 22 जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि महाराष्ट्रातला थांबलेला विकास, ठप्प झालेलं सगळी यंत्रणा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी उठाव केला. सत्तांतर झालं. आणि सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शपथ घेतली, देवेंद्रजीभाई फडणवीस आणि एकनाथजीभाई शिंदे. आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये उजनीचं जेऊर बोगद्यातनं मिरगव्हाण आणि मिरगव्हातनं पाणी उजनीत आणायचं 11,500 कोटीचं बजेट त्याला पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं. आणि आज तुम्ही बघितलं असेल 98% काम पूर्ण झालेलं आहे. मी एकदा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. आज बघितला असेल तुम्ही तो व्हिडिओ. मी बोगद्यात उतरलो, मिरगव्हाण ते जेऊर या बोगद्यात गाडीनं बोगद्यामध्ये फिरलो. लाईनिंगचं काम झालेलं आहे, ओपनिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. ज्या ठिकाणी 72 मीटर विहिरीतनं ते पाणी उचलून 500 फूट 500 मीटरवरती ते 7 मोटर्स 2,500 HP एक मोटर 2,500 HP आहे. अशा 7 मोटर ते पाणी लिफ्ट करणार 72 मीटरवरती आणि कोळगावमध्ये सोडणार. आणि कोळगावमधून ते पाणी भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, उमरगा, लोहारा, तुळजापूर आणि बीड जिल्ह्यात काष्टी एवढ्या तालुक्यापुरतं आपलं ते 7 TMC पाणी. तुम्ही बघितलं असेल, गेल्या वर्षी दुष्काळ होता, महाराष्ट्रात पर्जन्यमान कमी झालं, उजनी सुद्धा 70%च भरलं. आणि ह्या वेळेस बघितलं असेल, आपली धरणं जवळपास 95%, 95%, 100% काय काय भरली. आज उजनी भरून जवळपास 3 आठवडे 1 महिना झाला. जवळपास 150 TMC पाणी उजनीतनं खाली सोडलं आलमट्टीला. आणि आलमट्टीतनं कमीत कमी 350 ते 400 TMC पाणी समुद्राला सोडलं. ही वास्तव आहे. जरा अभ्यास करत चला. अभ्यासू वृत्ती असली पाहिजे शेतकऱ्याची सुद्धा. मग आज हे माझ्या हक्काचं पाणी. आज जर 2019 ला ठाकरेच्या मंत्रिमंडळात हा तानाजी सावंत असता तर 2022 ला या उजनीच्या पाण्यानं माझ्या शेतकऱ्यांना बांधावरती धार धरली असती. वास्तव आहे. नाही झालं. फक्त राजकारण. शेतकरी हमेशा फाटक्या चपलत दिसला पाहिजे. मोडक्या गाडीला वंगण करायला पैसा नाही, ही अवस्था असली पाहिजे. आणि म्हणून हे जे उठाव झाला त्याची 100 कारण आहे. आणि खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम कोणी महाराष्ट्राला केलं असेल
तरी महायुतीने केलं. तुम्ही बघितलं असेल, आज माझी लाडकी बहीण योजना आहे, 1 रुपयाची पीक विमा योजना आहे. आज दवाखान्याचं जावं, आज मेडिकलचा हब हे धाराशिव जिल्हा होतोय. आज जवळपास 500-700 बेडचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी झालं, मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर 1.5 लाखाची आपल्या आरोग्याची योजना 5 लाखाची झाली आणि 7.5 हॉस्पॉटचं मागचंही बिल माफ, पुढची सगळी बिल माफ. या ठिकाणी काल बिल आम्ही कॅबिनेट मध्ये बघितली. 7.5 हॉस्पॉटचं पुढचं कुठलंही बिल माझ्या शेतकऱ्याला त्याच्या खिशातनं भरावं लागणार नाही, हे ध्यानात ठेवा. जर अशा पद्धतीचं बिल आलं तर आजच्या ह्या तेरणा परिवाराच्या बैठकीतनं मी आपल्याला नम्र आवाहन करतो, असं एखाद्या शेतकऱ्याला बिल आणला माझ्याकडे आणून द्या. या अधिकाऱ्याचं काय करायचं ते अधिकारी आणि मी बघेन, तुम्हाला फक्त त्याचं कानावर ह्याचं काय झालं एवढंच सांगतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत आपल्या बरीचशी बंधारं बांधून ठेवलेले, ते कशासाठी बांधून ठेवले कळत नाही, एकाला बी दरवाजा नाही आहे का नाही, असं काय का नाही सांगा. आणि मग दरवाजाचं काय झालं, का दरवाजे बसत नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली, फायबर मेड दरवाजे बसवले गेले आणि या कळंब धाराशिव तुळजापूरमध्ये फायबरचे दरवाजे चालत नाही असं काही नेत्यांनी सांगितलं. अधिकारी हतबल झाले, नाही म्हणे आम्हाला ते मान्य नाही. अरे का मान्य नाही, अरे कारण अख्खा महाराष्ट्र दरवाजे बसून घेतोय, पाणी अडवायला लागलाय, तुम्हाला ते मान्य नाही, कारण काय हे मागचं हे कळलं पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे, हे फायबरचे दरवाजे आपण का बसून घेत नाही, लोखंडीच पाहिजे. कशासाठी, म्हणजे लोखंडी दरवाजे तयार करणारी कॉन्ट्रॅक्टरची टीम तुमचीच, दरवाजे बसलं नारळ फोडायला तुम्ही आणि पाणी भरायच्या अगोदर दरवाजे चोरून नेणारे टीम तुमचीच. हे काय, पुन्हा शेतकरी लढला, पुन्हा दरवाजे, पुन्हा ते लोखंडी पाहिजे, पुन्हा किती दिवस हे चक्र खास करा, जनतेला फसवायचं. आणि म्हणून कुणाचीही भीडभाड न ठेवता आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, हे सगळे सेवक असले पाहिजे हे लक्षात ठेवा. तुमचे सेवक आहे, तुमच्या मतासाठी ते लाचार आहे, तुम्ही त्याला खुर्चीवर बसवता, सेवक म्हणून बसवता, कोणी माच करायचं काय कारण नाही हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही राजा आहात हे तुम्ही विसरून गेलाय. रजाकाराच्या काळापासून जो अन्याय आपल्यावरती झाला, पिढ्याला पिढ्या झाला, ती शोषितता ह्या जनतेत आहे, ती मोडून काढा कुठेतरी. छत्रपतीच्या अवलादीचे जर आपण असो, पेटून उठा. आज कुठलाही नेता तुमच्यामध्ये फिरत असेल, त्याच्या कॉलरला धरून विचारायची हिंमत झाली पाहिजे, माझ्या विकासाचं काय, माझ्या गावच्या रस्त्याचं काय, 25-15चं काय, बंधाऱ्याचं काय, लाईटचं काय, माझ्या शेतीमालाच्या भावाचं काय, विचारलं पाहिजे. हे न विचारता माझी 2 रुपयाची प्रॉपर्टी 4 रुपयाची होती, 4 रुपयाची एस्टेट 10 रुपयाची होती, 10 रुपयाची 100 रुपयाची होती नेत्यांची, आणि माझा शेतकरी प्रत्येक वर्षी एकरभर विकतोय, 2 एकर विकतोय, बैल विकतोय, गाय विकतोय. काय हे काय चाललंय, हे काय चाललंय, हे का विचारत नाही आपण. आणि म्हणून आज तुम्हाला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीला नुसती चर्चा करतो, ह्या सगळ्याच गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे, विकासाची चर्चा व्हायला पाहिजे. आणि विकास म्हणून मी आज हा तेरणा परिवाराचा मेळावा ठेवलेला आहे. विकास बघायचा असेल, भूमपरंडावासीला बघा, चुकला असेल सूचना करा, दुरुस्त करू. 1,500 कोटीचा निधी महाराष्ट्रातल्या कुठल्या तालुक्यात आला, मतदारसंघात आला, ह्याची मी माहिती आहे. आणि म्हणून जर विकास करायचा असेल तर पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाला मानणारा माणूस आणि त्याप्रमाणे निधी खेचून आणणारा माणूस, निधी खेचून आणणारा दबंग नेता आपला असला पाहिजे. चिरीमिरी ते गुंतवून हप्ता गोळा करणारा 10%, 2%, 8% हे बंद करा, त्याला जा विचारा. आणि म्हणून परत परत सांगतो, माझ्या शेतकऱ्यानं सजग झालं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि आवाज उठवण्याची हिंमत ही तुमच्यात आली पाहिजे. तुमच्या केसाला धक्का, तानाजी सावंतच्या जीवाला धक्का, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ध्यानात ठेवा. ते गेलं आमचं ती दबंगिरी, आमची राजेशाही, आमची अमुकशाही, ही लोकशाही. लोकशाहीमध्ये हे राजे आहेत, समोर बसलेले राजे आहेत, हे विसरायचं नाही. आणि म्हणून आज आपल्याला जर आपल्याला अर्थकारण आपलं चांगलं करायचं असेल, आपला विकास साधायचा असेल,
आपला दूध संघ जिवंत होणं गरजेचं आहे. परत आपल्याला आपली बँक जिवंत होणं गरजेचं आहे. आपले सगळे बंद पडलेले सहकारी युनिट चालू होणं गरजेचं आहे. आपल्या शेतीमालाला भाव चांगला असणं गरजेचं आहे. का देऊ शकत नाही? आज तुमच्या जाहिराती फ्लेक्स, पोराची गाडी बायकोची गाडी, पोराचं डिझेल बायकोचं डिझेल, पोराचं हॉटेल बायकोचं हॉटेल, अजून कोण काका मामा यांचं हॉटेल, ही जी सगळी बिलं जर तुमच्या कारखान्यातनं जात असतील, झक मारायला ते कारखाना जगतो का? माझ्या शेतकऱ्यांना 12-12 महिने 13-13 महिने रात्र दिवस रात्री बेरात्री तिथं दारं धरायचे, ऊसाची ऊस तोडून आणून तुमच्या बोंबल्यावर घालायचा आणि तुम्ही म्हणायचा भाव देऊ शकत नाही का? ही सगळीची तुमची थेर सहन करायला असं जमत तर स्वतःच्या मनगटात न्याट असं तर दुसरे उद्योगधंदे उभा करा, त्याच्यातून लेकरं मला फिरवा गाडीतनं. शेतकऱ्याच्या रक्ताच्या जीवावरती नका फिरवू तुम्ही तुमची पोरवा. ही साधं गणित आहे. त्यालाही त्याचे लेकर बाळ आहे, त्यालाही त्याचा संसार आहे. मग हे का होत नाही ते आपण करून दाखवायचं. आज शपथ घेऊ आपण. माझी लेकर बाळ माझ्या शेतकऱ्यांची गाडीतनं फिरली पाहिजे. माझ्या शेतकऱ्याच्या दारापुढं माझी गाडी लागली पाहिजे. माझ्या शेतकऱ्याचा बंगला असला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांच्या पोराचे सुद्धा उद्योग धंदे असले पाहिजे. तो फक्त रोजगारी असता कामा नये. हे आपण तयार करू. काय होत नाही त्याला बुद्धी लागते. गुडघ्यात ठेवून काहीतरी बरळायचं, भावनिक करायचं, मतं मागायची. आणि ह्याच्यातला पुढचा मुद्दा सांगतो. झालं लोकसभा संपली, तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने आपण आपला खासदार निवडून दिला, तुम्ही पुन्हा मोदींचं सरकार आलं देशामध्ये. आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माझा शेतकरी जात असेल लेकरावाळाकडे कधीतरी लोकलनं फिरतो, मेट्रोनं फिरतो, हायवेनं जातो. या योजना कशा असतात? आज 5-5, 10-10, 20-20 हजार कोटीच्या योजना आहेत. या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतनं या योजना नाही चालू शकत. हे ध्यानात घ्या. ह्या योजना केंद्राकडे जातात. त्याचा डीपीआर करून, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्याच्यातला 60% वाटा हा केंद्र सरकार देतं. महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतनं 40% वाटा देतं. 100 रुपये एखाद्या प्रोजेक्टची किंमत असेल, 60 रुपये केंद्र शासन, 40 रुपये महाराष्ट्र शासन. 100 रुपये मध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण होतो. मग धरण असेल, पूल असेल, मेट्रो असेल, लोकल असेल, रस्ते असेल, हायवे असेल, धरणं असतील छोटी छोटी सगळे. आणि आता रेल्वेचे प्रोजेक्ट. आता मला सांगा ह्या ठिकाणी निधी कसा आणायचा? ह्या ठिकाणी तुम्ही विरोधकाचा खासदार निवडून दिला. आज 1000, 5000, 10,000 कोटीचे प्रोजेक्ट कसे आणायचे? केंद्र शासनाला कुठल्या तोंडाला आपण ते प्रोजेक्ट मागायचे? लोकांची मानसिकता आपण आता बदलली पाहिजे. केंद्रात महायुतीचं शासन आहे. आज मुख्यमंत्र्यांनी एक साधा कागद जरी पाठवला, मला आज 50,000 कोटी महाराष्ट्रामध्ये पाहिजे, 8 दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये केंद्र शासन 50,000 कोटी पाठवतो. जर आपण येत्या विधानसभेला केंद्राच्या विचाराच्या विरोधातलं जर शासन ह्या ठिकाणी बसवलं, मग हे चाललेलं प्रोजेक्ट कोळवामध्ये पाण्याचं 98% काम पूर्ण झाले. 1,500 कोटीचं राहिले काम. पाणी येतं आपल्यातलं. आज ग्रीड सिस्टम आहे. रेल्वेचं उद्घाटन केले, रेल्वेचं काम अर्धवट आहे. हायवेचं काम चालले, सुरत महामार्ग चाललेला आहे, सगळे एक्सप्रेसवे सुरू झालेले आहेत. पुणे मुंबई मोठमोठ्या शहरांनी आज मेट्रो चाललेले आहेत. ही सगळी कामं केंद्राच्या सहकार्याशिवाय होत नाही. त्यांच्या सहकार्याने ही कामं चालली. आणि जर दुर्दैवानं परत महाराष्ट्रानं जर केंद्राच्या विचाराचं सरकार निवडून नाही दिलं, मला वाटतं महाराष्ट्र पुन्हा 10 ते 15 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, माझी महाराष्ट्रातली जनता पुरोगामी आहे. कारण महाराष्ट्रात जे घडतं ते संपूर्ण देशामध्ये घडतं. महाराष्ट्राचं अनुकरण संपूर्ण देश करत असतो. आणि म्हणून त्यावेळेस आपल्याला केंद्राच्या विचाराचं शासन, कारण केंद्राची भूमिका काही असेल तर महाराष्ट्राची भूमिका सर्व धर्म समभाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मानांकन दिले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्राला आदर्शवाद दिलेला आहे, त्या आदर्शवादाला मोडीत काढून इथला एकही नागरिक चालत नाही. 400 वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून परत एकदा मी आजच्या या आपल्या प्रेरणा परिवाराच्या मेळाव्यातनं आपल्याला आवाहन करतो की परत एकदा
आता विधानसभा लागेल त्या ठिकाणी धनुष्यबाणावरती उमेदवार आमचे उभे असतील किंवा कमळावरती उभा असतील, या ठिकाणी आपल्याला आज प्रचंड मताने त्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे. कारण केंद्राचे हात बळकट करायचे असतील, महाराष्ट्रामध्ये विकास आणायचा असेल तर आपल्याला एकनाथभाई शिंदे, आमचे देवेंद्रजीभाई फडणवीस आणि अजितदादा यांच्या मागे खंबीरपणे उभा राहावं लागेल. त्यांच्या विचाराचाच उमेदवार आपल्याला निवडून आणावा लागेल. आता राहिला विषय या कारखान्याच्या माध्यमातला, परत एकदा सांगतो, जो चुकीचा मेसेज पास केलेला आहे, भैरवनाथ शुगर वर्क्स हा कारखाना विकत घेणार आहे. मागच्या महिन्यापूर्वी दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांची एक समिती झाली आणि बँकेनं काही पत्र दिली की ही बँक जर तुम्हाला वरती काढायची असेल, जर ज्या सहकारी संस्थांना, सहकारी कारखान्यांना जी कर्ज दिलेली आहे त्याची वसुली करायची असेल तर तुम्हाला ते युनिट विकावे लागतील आणि म्हणून हे युनिट विकावे लागतील, म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी काळं वेळा आहे असं डोक्यात ठेवून मी एक पत्र दिलं होतं की ह्याचा कुणी विकू शकत नाही. कारण भैरवनाथचा 25 वर्षाचा करार या पेरडेचा झालेला आहे, रजिस्टर्ड अग्रीमेंट झाले. हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहणार. 25 वर्षानंतर माझा इथला सभासद, त्याची पुढची पिढी हा त्यांच्या मालकीचाच कारखाना असणार. हा तुळजाभवानीला समोरून तिची शपथ घेऊन प्रत्येक सांगतो. मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं, मुली टाकल्यावर आसपासचे कारखाने जे भाव देतील त्या सगळ्यांपेक्षा 25 रुपये आपला भाव जास्त असेल. मला वाटतं छत्रपतींच्या आशीर्वादानं, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं मी तो शब्द पाळू शकलेला आहे. काय त्याच्यात अडचण आहे कोणाला? 2825 रुपये भाव मिळाला की नाही? ज्यांनी मिळाला त्याने हात वर करू. 2825 रुपये. आणि म्हणून आज तुमच्या साक्षीनं परत एकदा घोषणा करतो, परत एकदा ह्या भागात जे आसपासच्या सहकारी कारखाने 100 किलोमीटरच्या मध्ये असतील त्यांचा जो भाव असेल त्यापेक्षा 51 रुपये ह्यावेळेस मी तुम्हाला जास्त देईल. जो भाव देईल 51 रुपये. मागच्या वेळेस किती सांगितलं होतं? 25. मिळाला की नाही? मिळाला. ह्यावेळेस 51 रुपये देणार. मागच्या वेळेस कारखान्यामध्ये अडचणी होत्या, काय खेळखंडोबा हिने करून ठेवलं तर माहीतच नव्हतं. प्रत्येक गोष्ट चालू बंद चालू बंद चालू बंद. त्यावेळेस हा कारखाना कमीत कमी सुरुवात आहे 6000 टन ह्या वर्षी चालणार. पुढच्या वर्षी हा तेरणा तुमच्या सेवानं 15000 टनाच्या पूर्ण चालणार हा शब्द देतो. आज माझ्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी बंधूंना, आसपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना 100 किलोमीटरच्या कुणाच्याही दारात माझा ऊस घ्या म्हणून जाऊन उभा राहायची गरज नाही, हे तुम्हाला मी आज आश्वासित करतो. कारण आज यंत्रणा माझ्या शेतकऱ्याची असेल, ऊस तोडीची यंत्रणा माझ्या शेतकऱ्याचा असेल, ऊस माझ्या शेतकऱ्याचा असेल आणि भाव माझा शेतकरी जो सांगेल तोच असेल, ही आज तुमच्या साक्षीने घोषणा करतो. आणि परत एकदा कुठल्याही चुकीच्या माणसाच्या मागे उभा राहू नका एवढं कळकळीचं आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.